चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रातील जळका बीट नजीकच्या एका शेतातील 50 फूट खोल विहिरीत एक 1.5 वर्षीय नर बिबट मृतावस्थेत आढळून आला। सोमवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली। वन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी या मृत बिबट्याला बाहेर काढत त्याचे शवविच्छेदन करून त्याला भडाग्नी देत अंत्यसंस्कार केला। जळका जगताप येथे शेतमालक दादाराव घाटोळ यांना त्यांच्या शेतात बिबट्या मृत अवस्थेत दिसून येताच त्यांनी तातडीने याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी भानुदास पवार यांना दिली। यावेळी त्यांनी चांदूर रेल्वे वर्तुळ अधिकारी अनीस शेख, वनरक्षक रमेश किरपाणे, रोहित चुनखरे, शिव राठोड यासह विविध सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठलं। चांदूर रेल्वे RFO भानुदास पवार यांनी घटनास्थळी पाहणी केली। बिबट विहिरीमध्ये मृतावस्थेत आढळून आला। वन विभागाच्या मदतीनं या मृत बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात आलं। अंदाजे 1.5 वर्षाचा नर बिबट शिकारीच्या शोधात भरकटत असताना विहिरीत पडून पाण्यात बुडाल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होतोय।